उरण तालुक्यातील चिरनेर आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या सृष्टी शिंदेच्या मृत्यू प्रकरणी चिरनेर आश्रमशाळेतील मुख्याध्यापिका, अधीक्षक आणि शिक्षकांवर 1.5 महिन्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आल्याने सृष्टीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे। पनवेल तालुक्यातील तामसई येथील सृष्टी ही चिरनेर आदिवासी आश्रमशाळेत 3रीच्या वर्गात शिकत होती। अचानक तिच्या पोटात दुखायला लागले असल्याचे तिच्या मैत्रिणींनी शिक्षकांना सांगितले, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले। नंतर काही तासांनी सृष्टीला उपचारासाठी पनवेल येथे नेण्यात आले, मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। व्यवस्थापकीय मंडळींनी जर वेळेत सृष्टीवर उपचार केले असते तर तिचा जीव वाचला असता, असा आरोप पालकांनी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी सृष्टीचे आई-वडील आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला अनेक पत्र दिले, मात्र गुन्हा दाखल झाला नाही। शेवटी आई-वडिलांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करताच सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दखल घेत गुन्हा दाखल केला। आज आम्ही उरण पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत। गेले 2 महिन्यापासून सृष्टी राजू शीद या चिमुकल्याचा चिरनेर आश्रमशाळेमध्ये 19 डिसेंबरला मृत्यू झाला होता। मात्र मृत्यूची नोंद व्हावी आणि तक्रार व्हायचा गुन्हा दाखल होण्यासाठी ही पीडित महिला आहेत, म्हणजे सृष्टीची जी कुटुंब आहे ते कुटुंब 2 महिन्यापासून धावपळ करत होते आणि धावपळ करत असताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या घटनेमध्ये सहभाग घेतला, न्याय देण्याचा प्रयत्न केला। आम्ही सर्व मंडळींनी प्रयत्न करत असताना अनेक वृत्तपत्रांनी बातमी देखील प्रसिद्ध केल्या गेल्या, तरी देखील गुन्हा दाखल होत नव्हता। शेवटी आज दिनांक 11 फेब्रुवारी या ठिकाणी आम्ही उपायुक्त कार्यालय DCP कार्यालयाच्या समोर उपोषण करण्याची सुरुवात केली आणि उपोषणाची सुरुवात करत असताना तिथले स्थानिक SCP साहेब असतील, सिनियर PI साहेब असतील यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि त्याच्या माध्यमातून आज आम्ही उरण पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं आणि आम्ही सर्व आदिवासी बांधव, मी स्वतः गणपत वारगडा आदिवासी समन्वय समितीचा अध्यक्ष, आम्ही एकत्रित येऊन आज उरण पोलीस स्टेशनमध्ये सृष्टी राजू शीद जे चिमुकले जो मृत्यू झालेला आहे आश्रमशाळेमध्ये, त्यामुळे आश्रमशाळेची जे स्टाफ असतात किंवा त्यांचे अधीक्षक असतात, शिक्षक वर्ग असेल यांच्या विरोधात हलगर्जीपणा, त्यांच्या कामात हलगर्जीपणा आणि बेजबाबदार असल्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही मागणी केली होती। आणि आज या आश्रमशाळेच्या स्टाफवर, त्याच्या अधीक्षकावर जी काही स्थानिक असतील त्या कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल केल्यामुळे आम्ही एका अर्थाने सृष्टीला एक चिमुकलेला न्याय मिळाला असं आम्ही मानतोय आणि आज पुढे आमच्या कुटुंबियाला आणि आमच्या आदिवासी बांधवांना एक न्याय मिळाला असं आमचं एक मनात समाधान निर्माण झालं। आता लवकरच या गोष्टीचा पोलीस विभागामार्फत तपास करतील आणि पोलीस यंत्रणावर आमचा विश्वास आहे की ती नक्कीच अजूनही कोर्टामध्ये कसं टिकेल या उद्देशाने पोलीस यंत्रणा तपास करतील आणि त्यांचा आमचा विश्वास आहे। त्यामुळे लवकरात लवकर कोर्टाने सुद्धा सृष्टीला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे।